नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या ठिकाणी मित्रांनो, समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेत आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील। तरी जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तरी हा व्हिडिओ आपण वन लाइनर पद्धतीने घेत आहोत। बघा, पहिला प्रश्न काय आहे, अटल पेन्शन योजना उमेदवाराचे वय किती आवश्यक आहे। जी अटल पेन्शन योजना होती किंवा तिचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराचं वय किती असावं असा प्रश्न तुम्हाला आलेला होता आणि 5 पर्याय तुम्हाला दिले होते। त्यापैकी त्याच्यात योग्य उत्तर होतं की अटल पेन्शन उमेदवाराचं वय किती 18 ते 40 वर्ष असावे, हे त्याचं योग्य उत्तर होतं। अटल पेन्शन योजनेमध्ये उमेदवाराचं वय किती असायला पाहिजे, 18 ते 40 वर्ष असावे असं त्याचं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न होता बघा, नाडेफ ही जी पद्धत आहे कशा संबंधीची पद्धत आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता। तर मग नाडेफ ही पद्धत कशा संबंधीची आहे, तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा, कंपोस्ट खत या संबंधीची ही नाडेफ पद्धत आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, Ctrl+S हे खालीलपैकी कशासाठी वापरतात। म्हणजे कॅम्प्युटरवरचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की Ctrl+S हे कशासाठी वापरतात, तर ते सेव्ह करण्यासाठी वापरले जातं। त्याचं योग्य उत्तर काय होतं, सेव्ह हे त्याचं योग्य उत्तर होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, फ्री इंडिया सोसायटी याची स्थापना कोणी केली। फ्री इंडिया सोसायटी याची स्थापना कोणी केली होती, तर त्याचं योग्य उत्तर होतं विदा सावरकर यांनी केलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता, ॲगमार्क याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। ॲगमार्क याचं मुख्यालय खालीलपैकी म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले होते आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं की कोणत्या ठिकाणी आहे, तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा, फरीदाबाद कुठं, तर उत्तर प्रदेशामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ऑलवर क्लिक करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। बघा, पुढचा प्रश्न काय विचारण्यात आला होता तुम्हाला, पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती। पर्याय तुम्हाला 5 दिलेले होते, त्यापैकी योग्य उत्तर विचारलं होतं की पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती, तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा 1949 मध्ये। पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता की पुण्यामध्ये किती पंचायत समिती आहेत। जे पुणे आहे याच्यामध्ये पंचायत समित्या किती आहे असा प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पुण्यामध्ये 13 पंचायत समित्या आहेत, उत्तर होतं 13। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता होता किंवा कोणता आहे। सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, लक्षद्वीप। कोणता आहे, लक्षद्वीप हा आहे। त्यानंतर पुढं प्रश्न विचारला होता, जिल्हा परिषदमध्ये किमान किती सदस्य असतात। जिल्हा परिषदमध्ये किमान किती सदस्य असतात, तर त्याचं योग्य उत्तर आहे 50 सदस्य असतात। कमाल आणि किमान असं जर विचारलं, कमाल जर विचारलं तर 75 आणि किमान जर विचारलं तर 50, तर त्याचं योग्य उत्तर होतं 50 सदस्य असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, किबुत्सू हा शेती प्रकार कोणत्या देशामध्ये आढळतो। किबुत्सू हा जो शेती प्रकार आहे हा कोणत्या देशामध्ये आढळतो, तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा, इस्रायल या देशामध्ये किबुत्सू हा शेती प्रकार आढळला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते। तर सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल, कारण यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते हे सर्वांना माहिती आहे, तर तिचं नाव होतं वर्धा। यवतमाळ जिल्ह्यामधून वर्धा ही नदी वाहते। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, FMD हा जो रोग आहे तर कशा संबंधीचा आहे। FMD हा जो रोग आहे खालीलपैकी कशा संबंधीचा रोग आहे, तर त्याचं योग्य उत्तर होतं जनावरांच्या पायांचा आणि तोंडाचा हा रोग आहे। FMD हा जो रोग आहे कशाचा आहे, तर जनावरांच्या तोंडाचा आणि पायाचा हा रोग आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती, तर त्याचं योग्य उत्तर काय होतं, आत्माराम पांडुरंग। प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती, तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली होती, हे त्याचं योग्य उत्तर होतं। त्यानंतर प्रश्न विचारला गेला होता बघा,
मासेमारी हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तुम्हाला व्यवसायाचे प्रकार दिलेले होते 5 आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं. काय प्रश्न होता? मासेमारी हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा प्राथमिक. कोणत्या प्रकारामध्ये? प्राथमिक प्रकारामध्ये मोडतो. पुढचा प्रश्न काय होता पहा. पुढचा प्रश्न होता जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? सर्वांना प्रश्नाचं उत्तर आलं असेल की जनधन जी योजना आहे हिची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर त्याचं योग्य उत्तर होतं 2014 मध्ये झाली होती. काय? 2014 मध्ये जनधन योजनेची सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता बघा. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे हिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर काय होतं बघा जिनेवा या ठिकाणी आहे. काय? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जिनेवा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढं प्रश्न होता बघा MIDCची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? काय प्रश्न होता? MIDC जी आहे हिची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा 1962 मध्ये. MIDCची स्थापना सर्वांना माहिती आहे कधी झालेली आहे? तर 1962 मध्ये झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता लेप्चा ही आदिवासी जमाती. काय? लेप्चा ही आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीच्या आहेत? म्हणजे लेप्चा या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये आढळतात असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात. परंतु या ठिकाणी काय विचारलं होतं? लेप्चा आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीच्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा सिक्कीम. कोणत्या राज्यासंबंधीच्या आहेत? तर सिक्कीम या राज्यासंबंधीच्या आहेत. बघा पुढचा प्रश्न काय विचारला होता. खोडवा ही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे? आता खोडवा सर्वांना माहिती आहे. खोडवा ही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे? तर ती आहे बघा तिचं योग्य उत्तर आहे ऊस या पिकासंबंधीची. कोणत्या? तर ऊस या पिकासंबंधीची खोडवा ही पद्धत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता तुम्हाला. काय? लॉन्ग फॉर्म विचारला होता. कशाचा? TCP याचा योग्य फुल फॉर्म सांगा. TCPचा योग्य फुल फॉर्म सांगा. तर 5 पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यामधून तुम्हाला काय करायचं होतं? योग्य फुल फॉर्म सांगायचा होता. तर काय योग्य फुल फॉर्म होता त्याचा? बघा ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा त्याचा योग्य फुल फॉर्म आहे. काय? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता. पुढचा प्रश्न होता IPM हिचा फुल फॉर्म सांगा. IPM जे आहे त्याचा योग्य फुल फॉर्म सांगा असं तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला पर्याय दिलेले होते. त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं होतं. तर IPMचा योग्य फुल फॉर्म काय होता बघा. बघा काय आहे? इंटेलिजंट पॉवर मॉड्यूल. इंटेलिजंट पॉवर मॉड्यूल असं त्याचा फुल फॉर्म होता बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा कॅम्प्युटरला कोणती भाषा समजते? कॅम्प्युटर जे आहे याला कोणती भाषा समजते असा प्रश्न तुम्हाला विचारला होता. 5 पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं. तर त्याचं योग्य उत्तर होतं काय? बायनरी लँग्वेज. कॅम्प्युटरला कोणती भाषा समजते? तर तिला म्हणतात बायनरी लँग्वेज. त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा सर्वात पहिल्यांदा क्लोन केलेला प्राणी कोणता आहे? क्लोनवर प्रश्न होता आणि काय विचारलं होतं? सर्वात पहिल्यांदा क्लोन केलेला प्राणी कोणता आहे? तर तो आहे बघा डॉली नावाची शीप म्हणजे मेंढी डॉली हा काय आहे? सर्वात पहिल्यांदा क्लोन केलेला प्राणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? बघा महत्त्वाचा प्रश्न होता आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर काय उत्तर होतं त्याचं? त्याचं उत्तर होतं बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं होतं? आर्य समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा खालीलपैकी कोणती संस्था आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे? कोणत्या संस्थेला आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे? बघा पर्याय पहा काय? भारतीय रेस्क्यू दल, त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, गृह मंत्रालय किंवा भारतीय नौदल. योग्य उत्तर काय असेल याचं? खालीलपैकी कोणती संस्था आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा काय? पर्याय नंबर 3. तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असताल
तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. तसेच मागच्या व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे, तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.